तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। संगमनेर शहरातील जुने तांबे हॉस्पिटल ते संगमनेर शहर पोलीस ठाण्यापर्यंत असलेला संगमनेर नगर परिषद हद्दीतील रस्ता अक्षरशः चिखलमय झालाय। शालेय विद्यार्थ्यांसह तालुकाभरातून आलेल्या नागरिकांना याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते। अक्षरशः चिखलातून आणि खड्डे तुडवत तहसील कार्यालयापर्यंत तालुकाभरातून आलेल्या नागरिकांना जावं लागतंय। गेली 3 वर्षांपासून नगर परिषदेनं हा रस्ता खोदून ठेवलाय। ऐन पावसाळ्यामध्ये हा रस्ता अक्षरशः चिखलमय झालाय। यामुळे नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय। रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेला संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ हेच जबाबदार आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील बाहेती यांनी केलाय। मत मागायला येणारे नगरसेवक फक्त नगर परिषदेमध्ये खुर्ची गरम करण्यासाठी जातात की काय, असाही सवाल विचारला जातोय। मी आता उभे आहे संगमनेर नगरपालिकेच्या एका रस्त्यावर। जुने तांबे हॉस्पिटल समोरील हा रस्ता आहे। गेल्या 3 वर्षापासून हा रस्ता गटार कामाच्या संदर्भात नगरपालिकेने खोदून ठेवलेला होता। पण हा रस्ता खोदून ठेवल्यानंतर गेल्या 3 वर्षात फक्त यामध्ये मुरुम टाकून हा रस्ता फक्त मलमपट्टी करण्याचं काम नगरपालिकेच्या प्रशासनाकडून चालू आहे। व गेल्या 3 वर्षापासून नगरपालिकेचा कारभार हा बेभरोशावर चालू आहे, कारण का फक्त प्रशासकीय अधिकारीच हा कारभार हाकत आहे। व गेल्या 3 वर्षापासून मी सातत्याने याचा पाठपुरावा करून सुद्धा हा रस्ता अद्यापपर्यंत झालेला नाही। व आज पावसाळ्यामध्ये या रस्त्याची अवस्था जर आपण पाहिली तर चिखलमय व मातीमय हा रस्ता आज झालेला आहे। व रस्त्यावरून येताना यामध्ये लोकांना प्रचंड प्रमाणात हा त्रास सहन करावा लागत आहे। मी सुद्धा रोज या रस्त्यावर माझं येणं दुकान असल्यामुळे या रस्त्यावरूनच येणं जाणं असतं, पण लोकांनाही काही सोयीसुतक नाही असं वाटायला लागलंय, कारण का लोकही कुठल्याही प्रकारचं काही बोलायला तयार नाही। आपण जर मुख गिळून बसलो तर अशीच अवस्था अजून 4-5 वर्ष ही अशीच चालेल असं वाटतंय। प्रशासनाचे अधिकारी वाघ साहेब यांना 3 ते 4 वेळा निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम याच्यामध्ये केलेलं नाही, कारण का ते स्वतः थार गाडीमध्ये फिरतात। त्याच्यामुळे त्यांना सामान्य लोकांची परवड काय असते ही कशी काय कळणार हेच यातून लक्षात येतं। बस स्टँडच्या पाठीमागील जुने तांबे हॉस्पिटल समोरचा रस्ता गटारीच्या कामासाठी 3 वर्षांपासून खोदून ठेवलाय। मात्र नगर परिषदेच्या माध्यमातून हा रस्ता अद्यापही झाला नाही। त्याच्यावरच मुरुम टाकून मलमपट्टी करण्याचं काम सुरू आहे। त्यातच गेली 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे इथं अक्षरशः चिखल साचलाय। मुख्याधिकारी राहुल वाघ रोज याच रस्त्यावरून ये-जा करतात। आपल्याकडील खासगी थार गाडीतून ते जातात, त्यामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेची अवस्था काय कळणार, असाही सवाल स्वप्नील बाहेती यांनी विचारलाय। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये।